नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला, काय तुमची पहिली भावना? आज तमाम आष्टा शहरातील मायबाप जनतेला सोबत घेऊन 18 पगड जातीतील सर्व माझे युवा मित्र, वडीलधारी मंडळी, माता भगिनी मोठ्या उत्साहात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या शक्तीनं पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. त्यामुळं मला आज निश्चितपणे खात्री झाली की येत्या 2 तारखेच्या मतदानानंतर 3 तारखेला विजयाचा गुलाल हा शहरातील सामान्य जनता उधळल्याशिवाय स्वस्त राहणार नाही. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? विकासाचे अनेक मुद्दे आहेत, ते आपण मुद्दे घेऊन विकासाचे अनेक मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण घेऊन जनतेसमोर जाणार आहे. येत्या काळात ते सर्व मुद्दे आमच्या वेगवेगळ्या कॉर्नर सभा असतील, मोठ्या सभा असतील किंवा जनतेच्या भेटीगाठीत लोकांना पटवून देऊन विकासात्मक कशा पद्धतीनं धोरण केलं पाहिजे आणि या शहराला एक वेगळ्या उंचीवर कशा पद्धतीनं नेता येईल यासाठी काम करण्यासाठी परिश्रम घेण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. सर्वसामान्यांच्या मनात तुम्ही एक स्थान निर्माण केलं, त्याच्यामागचं काय कारण आहे? सर्वसामान्यांच्या मनात स्थान कराय सर्वसामान्यच व्हावं लागतं. पहिला मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं गेले अनेक वर्ष मी या शहरातील तमाम मायबाप जनतेचा आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर पावलाला पाऊल चालत, हातात हात घालून लोकांच्या सुखात दुःखात राहायचं काम निश्चितपणे मी मागल्या काळात केले आणि येत्या काळातही निश्चितपणे करीन. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही पूर्ण ताकदीनिशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आशीर्वाद उभा करायचं काम करत आहे. शेवटचा प्रश्न, तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तरुणांसाठी किंवा वयस्कर लोकांसाठी काय करू इच्छिता? तरुणांना मी, युवा मित्रांना संदेश देतो की नगराध्यक्ष झाल्यानंतर मी नगराध्यक्ष चषक असेल किंवा क्रीडांगण असेल, जलतरण असेल, असे अनेक युवा मित्रांना, युवा महोत्सव असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम मी निश्चितपणे युवा मित्रांसाठी आयोजित करेन. पण माझ्या ज्येष्ठ नागरिक